जय श्री कृष्ण. माझं नाव सुमती चेमनलाल गुजर. मी भोरला राहते. माझं वय 88 आहे. माझं लग्न 1958 साली 20 वर्षाच्या असताना झालं. म्हणजे मला घर नव्हतं, हे नव्हतं. मी मामा सासऱ्याकडे राहत होते. त्याच्यानंतर माझं घर झालं, मुलं झाली, हे झालं. मला सुना आल्या. सुना पण व्यवस्थित आहे. नाथ सुना रीतिरिवाज त्यांना ते माझ्याकडनं करून घेतात की ह्या सणाला हे का करायचं, हे का आमकं करायचं, असं विचारून हे करून नाथ सून पण माझे सारखे विचारते, मा हे कशासाठी करायचं, असं का करतो आपण, हरतालिका पुजतो, ऋषीपंचमी करतो, हे का करायचं असतं, हे असं पूर्वी करत होतो. आम्हाला काही जास्त माहिती नाही, पण आता तुम्ही करताना हे मला आनंद आहे. माझे नासून सगळं व्यवस्थित पूजा बिजा मांडून सगळं करते. बाकी आपल्या समाजात कसं होतं, आता हल्ली काय होतं, जे ते एकटं कुटुंब राहायला बघतं, त्यामुळे त्यांना काही कळत नाही, संस्कार करत नाही. ते म्हणले आता हे कशाला, या सणाला हे केलं, आम्हाला वेळ नाही. आम्हाला वेळ नाही, वेळ काढावा लागतो. वेळ असा येत नाही, वेळ आपण होऊन काढावं लागतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी हळदी कुंकाला जायचं म्हणजे वेळ काढून जाता की नाही, पण तसंच हे संसारात आपल्या काय रीतिरिवाज आहे हे आपण शिकून घ्यावं, मोठ्या माणसाकडून हे करून घ्यावं. माझं एवढंच म्हणणं आहे की सुनांनी, आजकालच्या सुनांनी, मुलींनी हे आपल्या घरात मोठी माणसं कोण असेल, सासू असेल, जाऊ असेल, त्याला विचारावं की हे संस्कार कशासाठी, आमकं कशासाठी करायचं, हे नीट तुम्ही समजावून घ्या. तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही विचारू शकता, हे असं का करतात, हे कशासाठी करतात, हे तुम्ही नीट समजावून घ्या. याची जबाबदारी घ्या. तुम्ही म्हणाले असं की घरात मोठी माणसं नको, आमकं नको, आम्हाला एकटं राहायचं आहे. एकटेपणाचा थोडे दिवस मजा वाटते, नंतर इतका त्रास होतो की आपली मुलं मोठी झाली, लहान आहेत, आपण त्यांना कुठे ठेवून जावं, पाळण्या घरात कोणी कोणी ठेवतं. मग त्यापेक्षा घरात आपली सासू आहे, जाऊ आहे मोठी, तिच्याकडे तुम्ही ठेवून जाऊ शकता की नाही. मग असं करून तुम्हाला आपल्या काळजी वाटत नाही काय बाहेर गेले की तुम्ही घरी ठेवता. नको बाय, पाळण्या घरात ठेवलं की त्याच्या वेळेला तुम्हाला जावंच लागलं की नाही. आता 5 वाजले बाई, माझा मुलगा बाहेर राहील, हे तुम्ही विसरता, हे तुमच्या लक्षात येत नाही. मग त्यासाठी आपल्या घरात मोठी माणसं असणं हे गरजेचं असतं. तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला, कुठे गेला, तुम्हाला घरची काळजी नसते. त्यासाठी घरात मोठं माणूस पाहिजे, कुणीतरी पाहिजे. असं आजकाल काय होतं, लोकांना काही मुलींना वाटतं आपण दोघंच राहिलो, दोघांना आहे, आपल्याला कशाची काळजी नाही, आमकं नाही. हे काळजी करण्याचं काही नाही कारण, हे आपल्याला नंतर अडचण कळते. मला एवढं सांगायचं आहे, आपण गुजराती आहोत, पण आपण गुजराती भाषा बोलतच नाही. कुठं गेले की इतकी अडचण होते, तुम्ही गुजराती, तुम्हाला हे गुजराती येत नाही. त्यासाठी मी अशी नम्र विनंती सगळ्यांना करते की पहिलं गुजराती शिका आणि ते शिकवून नाही, आता सुरुवातच करायची असं समजून आपण ते मनावरच घ्यायचं. काही झालं तरी मोडकं तोडकं गुजरातीच बोलायचं, मराठी असं नाही. मैत्रीण आली आपल्या समाजाचं ह्याचं, कुणी भेटलं तरी गुजरातीच बोलायचं. हळूहळू ते सवय करा गुजराती बोलण्याची. आपल्याला कुठे गेले की खूप लाजल्यासारखं होतं. आपण गुजर होतो आडनाव आणि आपल्याला गुजरातीची भाषाच येत नाही, हे किती लज्जास्पद आहे. हे बघा काय होतं, हे मोबाईलमुळे किंवा कॅम्प्युटरमुळे, हे याच्यामुळे आपल्याला एकमेकीला संवाद साधता येतात. त्या आमच्या वेळेस हे काही उपक्रम होते, त्यामुळे काय व्हायचं, कुणाला बोलायचं झालं, काय झालं तर समक्षशिवाय बोलता यायचं नाही. गाठीबिठी केव्हा तरी अशा व्हायच्या, लग्नात कार्यात करा केव्हा, तेव्हा काय आपण हा विषय घेऊ शकत नाही. पण हल्ली काय होतं, मोबाईलमुळे आपल्याला केव्हाही कुठेही
कुठूनही कुणाशी संवाद साधता येतो, एकमेकीला बघता येतं. त्याच्यावरून आपण किती लांब असलो तरी आपण एकमेकीला बघू शकतो किंवा बोलू शकतो. आपण या माध्यमातून हा उपक्रम चालू केलाय. हे याच्यात मला खूप आनंद आहे. आपण एकमेकीवर असा संवाद साधू शकता, नाही तर आपण एकमेकी कशाला भेटतोय असा. हे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. असंच उपक्रम तुम्ही चालू ठेवा आणि आपण सगळ्यांनी सहभागी. आणि या पोरींना, नातसुनांना, सुनांना यांना प्रोत्साहन द्या. तुम्ही असं करा, तुम्ही शिका, तुम्ही जा बाहेर, तुम्ही अमकं करा. हे असं प्रोत्साहन देत झालं म्हणजे आपला समाज पुढे येईल. आणि शक्यतोवर म्हणजे असं आपण गुजरातीच भाषा बोलायची, मराठी बोलायची नाही. घरात गुजराती बोला. आपला संबंध मराठी लोकांशी येतो पण तो दुकानात पडतो. पण घरात आल्याने आपण गुजराती बोलायला शिकायचं. तोडकं मोडकं मग चांगलं शिकता येईल. एवढी माझी नम्र विनंती आहे.